श्री स्वामी समर्थ. मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ. मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते. 15 तारखेला म्हणजे 15 एप्रिलला महाराजांची पुण्यतिथी आहे. आता पुण्यतिथी आहे, आपण काय करायला पाहिजे? महाराजांची सेवा. आपण असं म्हणतो ना की मला छोटी सेवा करायची आहे, महाराजांसाठी मला काहीतरी करायचं आहे. मी सर्वात आधी आपल्या सगळ्यांना सांगते की महाराजांचे जे शब्द असतात आपल्याला, की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा, आपल्या मनामध्ये जेव्हा शंका येतात ना की हे काम होणार की नाही, तर समजायचं विश्वास खूप कमी आहे आपला आणि मन डगमगताय. भक्तीची गरज आहे, म्हणजे भक्ती वाढवायची आहे, श्रद्धा आपल्याला वाढवायची आहे. म्हणून महाराजांचा जो शब्द आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, ती लाईन कधीही लक्षात ठेवायची. जेव्हाही भीती वाटते, कोणत्याही संकटात असेल, तर डोळे बंद करायचे आणि लगेच म्हणायचं, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की 3 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे. जसं बुधवारी पुण्यतिथी आहे, सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवसाची एक सेवा सांगते. म्हणजे सारा अमृत पारायण आहे. सारा म्हणजे महाराजांचं पूर्ण सार आहे, जीवनशैली आहे त्याच्यामध्ये. मग आपल्याला ते पारायण करायचं आहे 3 दिवसाचं. आपल्याला एकच टाईम ठेवायचा. एक तर तुम्ही सकाळी पहाटे लवकर करा, या संध्याकाळी तुम्ही दिवे लावायचा जेव्हा वेळ होतो, सायंकाळी 6 नंतर तुम्ही हे पारायण करू शकता. कोणीही करू शकता, लेडीज, जेंट्स. खूप जण म्हणतात कशासाठी, का करायला पाहिजे? बघा, तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल, आपण म्हणतो ना मी श्रद्धेने ही सेवा करत आहे, कोणतीही इच्छा असो, लग्न झालं पाहिजे, संतान प्राप्ती, संतान आहे पण संतांचं सुख नाही आहे, वाईट मार्गाला लागलाय, घरामध्ये नकारात्मकता आहे, कोणीतरी काहीतरी बाधा केलेली आहे, निगेटिव्हिटी, की अचानक घरामध्ये सगळं चांगलं होतं आणि जर काही दिवसांनी बघितलं तर सगळं काही अस्तव्यस्त झालेलं आहे. मग काय करायला पाहिजे? कधी स्वतःसाठी पण सुद्धा आपण करू शकतो. म्हणतो ना, मनाला एक शांतता म्हणून आणि निस्वार्थी मनाने जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करता ना, मग तर बघायची गरज नाही, कारण महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात. आता पारायणाचे नियम काय आहे याविषयी मी बोलणार आहे. आणि मी नेहमी आपल्याला सोप्या पद्धतीने का सांगते, खूप मोठ्या पद्धतीने जेव्हा सांगितलं जातं ना, तर आधीच आपल्याला टेन्शन येतं, अरे बापरे, कसं करणार, होणार की नाही. तर ईश्वर सोप्या पद्धतीचा आहे, म्हणजे सोप्या पद्धतीचा आहे. असं म्हटलं जातं ना की साध्या भोळ्याचा देव आहे. मग साध्या भोळ्या पद्धतीने सुद्धा आपण ईश्वराला आव्हान देऊ शकतो. आपल्याला काय करायचं आहे? सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, पिवळ्या कलरचं वस्त्र घालायचं आहे. पिवळा कलर प्रॉस्पेरिटीचा आहे. ईश्वराला सुद्धा पिवळ्या कलरचं चंदन लावलं जातं, है ना, आणि त्यांनी शांतता मिळतं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठा. तुम्ही 8च्या आधी तुम्हाला हे पारायण करायचं आहे. आणि नियम करून घ्यायचे की 21 अध्याय आहे, तर 3 दिवसात आपल्याला कशा प्रकारे वाचायचे आहे. आज तुम्ही 7 वाचा, उद्या तुमच्याने होईल तर 15 वाचा, तिसऱ्या दिवशी तुम्हाला कंप्लीट करायचं आहे, ते या पद्धतीने, है ना. सगळ्यात आधी गणपती बाप्पांची सेवा करायची आहे, की गणपती बाप्पांना म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा, की आमचे संकट दूर करा, इच्छा प्राप्ती होऊ द्या. सेकंड, तुमच्या कुलस्वामिनीला आव्हान द्या, ओम कुलस्वामिनी नमा. त्यानंतर महाराज, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज, अनंत कोटी अनंत ब्रह्मांड आहे त्यांच्यामध्ये. महाराजांना तुमची इच्छा सांगा 3 वेळा. त्यानंतर पिवळ्या कलरचा प्रसाद तुम्ही ठेवू शकता, गूळ, साखर, जे तुमच्याकडे असेल साध्या पद्धतीने ते. पिवळ्या कलरचे महाराजांना म्हणतात ना फुलं, ते अर्पण करा. तुम्ही आसनावरती बसा, एक तुपाचा दिवा सुद्धा लावा, तेलाचा सुद्धा लावा. त्यानंतर तिथे 11-21 जी दक्षिणा असेल, जे तुम्ही सारा अमृत पारायण करणार आहे त्याच्यावरती ठेवा. आणि एक नारळ सुद्धा ठेवा. नारळ म्हणजे श्रीफळ. मी नेहमी सांगते की श्री म्हणजे लक्ष्मी, फळ म्हणजे नारायण भगवान, की ईश्वरा, हे जी मी सेवा करत आहे याचं फळ मला अपेक्षित आहे, चूकभूल माफ कर, आणि मी खूप साध्या पद्धतीने, भोळ्या पद्धतीने तुझी सेवा करत आहे महाराज. त्यानंतर ते नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि पारायणाला सुरुवात करायची आहे. महाराजांना आव्हान द्यायचं आहे की महाराज साक्षात आपल्या घरात विराजमान आहे असं फील करायचं आहे. पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही 3 दिवस लगातार एक टाईम जेवण करा. जर तुमच्याने होत असेल तर उपवास करा, नसेल होत, तुम्हाला शुगर आहे, बीपीचा त्रास आहे, तर तुम्ही 2 टाईम जेवण सुद्धा करा. फळ फ्रूट खाऊ शकता तुम्ही. बनाना, केळी तुम्ही 3 दिवस पूजेमध्ये ठेवा आणि तेच केळं ग्रहण तुम्ही करा. बनाना म्हणजे बंचमध्ये असतात ना केळी. मग आपल्याला 3 दिवस लगातार असं करायचं आहे. तिसऱ्या दिवशी महाराजांना बेसनाचे लाडू तुम्हाला अर्पण करायचे प्रसादामध्ये. हाताने बनवायचे, जसं मंगळवारी रात्री बनवा मस्त गुळाचे बेसनाचे लाडू. त्याच्यावरती तुमच्या हाताच्या रेषा उमटतात. मग जेव्हा रेषा उमटतात ना, तर असं समजायचं की आपलं भाग्य हे
त्याच्यावरती उमटत आहे आणि महाराजांना दिसत आहे. जर तुम्हाला ते शक्य नाही तर गव्हाची खीर आहे ना, ती महाराजांना अत्यंत प्रिय होती याच्यामध्ये गुळामध्ये, ती सुद्धा तुम्ही बनवू शकता. पण हा प्रसाद तुम्हाला गरिबांना सुद्धा खाऊ घालायचा आहे. तुम्ही खा, घरातल्यांना द्या. गरिबांना जेव्हा तुम्ही देता, ज्यांना डोळे नाही, जे अपाहिज आहे, अशा लोकांना जेव्हा तुम्ही अन्नदान करता, तर असं म्हणतात की सगळ्यात जास्त पुण्य तुम्हाला लाभतं, है ना. आता उन्हाळा आहे, छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटला तुम्ही देऊ शकता. या प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. आणि जी दक्षिणा आहे तुम्ही मंदिरामध्ये द्या या कोणाला गरजमंदूला देऊन द्या. जे नैवेद्य जे तुम्ही घरामध्ये बनवणार आहे ते महाराजांना होत असेल तर, असं खूप जण म्हणतात की कांदा लसूण, तसं तर महाराजांना भजी खूप सुद्धा आवडायची. मी जेव्हा अक्कलकोटला गेली होती तर मला सोडप्पा महाराजांनीच सांगितलं होतं, माझे गुरु आहे ते म्हणाले त्यांना कांदे भजी खूप आवडायची आणि ते खायच्या आवडीने. तर आपापले सगळ्यांचे मत आहे, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं, तर आपल्या मनाला जे वाटतं ते करायचं. त्यानंतर या दिवशी संध्याकाळी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन, या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन 15 तारखेला आपल्याला 11 दिवे लावायचे आहे मातीचे. तुम्ही तेलामध्ये लावा. तेल जेव्हा जळतं तर विघ्न टळतात. तुम्हाला साडेसाती असेल, तुमच्या जीवनामध्ये कोणतंही संकट असेल, तिथे तेलाचे दिवे लावा. आणि तिळाचं तेल असेल तर सर्वात बेस्ट आहे, नाहीतर सरसोच्या तेलाचे. आणि त्याच्यामध्ये अख्खे काळे उडदाचे 2-3 दाणे टाका. आणि हे दिवे लावताना तुम्हाला म्हणायचं आहे दत्त महाराजांना, या स्वामींना, ज्या मंदिरात जात आहे, हे दीप प्रज्वलन करत आहे, माझ्या जीवनात सुद्धा असंच दीपचा उजेड होऊ द्या. आपल्या जीवनात कोणतंही संकट असो, अंधार असो, महाराज दूर करतात. या प्रकारे तुम्ही सेवा करा. मी नेहमी सोप्या पद्धतीने सांगते, पण तुमचे कर्म चांगले सुद्धा ठेवा. कोणी आलं तर कोणाची मदत करा. नाही होत असेल तर तुम्ही त्यांना असं तर म्हणू शकता ना की मी प्रार्थना करते की तुमचं हे काम झालं पाहिजे. जर तुम्ही कोणासाठी प्रार्थना करत आहे तर तिथेच ईश्वर आहे. ही सेवा आपल्याला कशी वाटली मला सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजकाल आपण सबस्क्राईब करत नाही आहे, कमेंट करत नाही आहे, लाईक करत नाही आहे, कशा प्रकारे सांगणार ना. आणि शेअरसुद्धा करा.